रामललाला भेटायची, मग आमच्या गावच्या भाविकांनी एक आलं. आमच्या गावात खूप धार्मिक लोक त्यांनी पहिली बस काढली. आमचं भाग्य आलो. आम्हाला आकाशी घ्यायची हौस होती, जाऊन येऊन राहिले आम्ही. दादा, आम्हाला 15 दिवसापासून खूप आवड होती कांत अयोध्याला जायची. नेहमी टीव्ही मध्ये यायचं ना, आम्हाला असं वाटायचं कधी जाऊ आपण बुवा तिथं अयोध्याला. आणि अयोध्याला जायसाठी आम्ही खूप तयारी केली. आणि आमची शालिक बापू काही निम्मानाना खूप प्राधान्य दिलं आणि प्रोत्साहन दिला जाण्यासाठी आणि मार्गदर्शन केलं त्यांनी आम्हाला, म्हणून आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे. आणि आमच्या घरच्या लोकांनी बी साथ दिली की जा बुवा तुम्ही असं म्हणून आम्ही निघतोय आता. आणि कांत तुमची बी साथ दिली साहेबांनी बी. आणि जळगाव जिल्ह्याची महाराष्ट्रातली एक पहिल्या नंबरची गाडी आहे. आम्हाला अयोध्या जायची इच्छा होती. आम्ही सगळे एकाच गल्लीतले, एकाच गावातले. शालिक बापूंनी, निम्मा नानांनी यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही 15 दिवसापासून तयारीला लागलेले. आमची जायची इच्छा होती, भावाप्रमाणे जातोय आम्ही. आता गाडीवर चाललो. आम्हाला खूप आनंद आहे, खूप आनंद होतोय आम्हाला. खूप म्हणजे खूप आनंद होतोय. आम्ही श्रीरामाच्या दर्शनाला जातोय. आम्ही कानडद्यावरून आले म्हणून अधिक शुभेच्छा. आम्हाला जायचा खूप आनंद आहे दादा. आमची गल्ली पण चांगले, आमचे मेंबर सदस्य, आमच्या सगळ्यांची साथ आहे. आमची महिला मंडळ यांची पण उत्सव आहे. सगळ्यांनी आम्ही 15 दिवसापासून आमची तयारी चालत आहे. सगळ्यांना एरोनेरला भर दिली आम्ही. आणि त्या परत आम्हाला महिला एसटी मंडळनी बी साथ दिली, साहेबांनी बी साथ दिली. त्यांचे आम्ही धन्यवाद आहे. बोला. आम्ही रामलल्लाला भेटायसाठी आतुर आहेत. यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि पहिलीच गाडी दिली. जळगाव जिल्ह्यातून ही पहिलीच गाडी निघते. आम्ही सर्व प्रवासी एकदम एकाच गावाचे, भुईवाड्याचे, चारडी गावाचे सर्व प्रवासी एकाच गल्लीतली गाडी आहे ही सर्व. सर्व महिला मंडळ वगैरे सर्व ते सर्व लालाच्या दर्शनासाठी आतुर आहेत सर्व. आपल्या जळगाव विभागातून अयोध्येसाठी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी ही आपल्या विभागातून पहिली बस निघते आहे. 4550 रुपये या बसचा प्रत्येक प्रवाशाचा दर आहे. आणि या चोपडा तालुक्यातून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद हा प्रवाशांनी दिलेला आहे, भाविकांनी दिलेला आहे. आणि असाच प्रतिसाद भविष्यात देखील आमचा मानस आहे की येत्या 6 महिन्यामध्ये आपल्या चोपडा आगारातून कमीत कमी 10 बसेस या रामलल्लाच्या दर्शनासाठी जातील. प्रचंड प्रतिसाद इथे मिळत आहे. केवळ 8 दिवसामध्ये गाडी बुक झालेली आहे. असंच प्रतिसाद जर राहिला तर आपण अजून अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करू. साहेब, जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसत आहे. हो, त्या संदर्भात भाविकांनी असाच उत्साह ठेवावा. दर्शनाचं आपण बघतोय लहानपणापासून राम कृष्ण यांचे आदर्श घेऊन आपण वाढलेलो आहे. आपल्याला रामायणामध्ये बऱ्याच गोष्टी रामाकडून शिकायला भेटलेल्या आहे. आणि आज त्या महापुरुषाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि अतिशय उत्साह त्या लोकांमध्ये आहेत. बरेचसे लोक वयोवृद्ध आहेत, परंतु ते वाटत नाही वयोवृद्ध आहेत म्हणून. त्यांचा उत्साह जर बघितला तर अतिशय दांडगा उत्साह त्यांच्यामध्ये संचारलेला आहे. दर्शनाची ओढ त्यांना लागलेली आहे. साहेब, अशीच आपल्या जळगाव जिल्ह्यातून प्रत्येक आगारातून बस निघेल यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आपण प्रत्येक आगारातून प्रयत्न करतोय. आपण प्रत्येक आगाराला भाडे ठरवून दिलेले आहे. अयोध्येपर्यंतचा रस्ता ठरवून दिलेला आहे. आता चोपडा आगारातून आगार व्यवस्थापक यांच्या अथक प्रयत्नातून ही पहिली गाडी जाते आहे. आपल्या प्रत्येक डेपोतून अयोध्येसाठी बस सोडण्याचा आपला मानस आहे. लोकांनी, प्रत्येक जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पंचक्रोशीतील लोकांनी, भाविकांनी त्या आगारांना भेट देऊन आपली बुकिंग नोंदणी करावी. आम्ही गाडी सोडण्यास तत्पर आहोत.